विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये लागण्याची शक्यता, दिवाळीनंतर निवडणुका होण्याचा अंदाज। विधानसभेत भाजपला फटका बसू नये म्हणून संघ मैदानात, संघाचे संयुक्त सरचिटणीस अतुल लिमयनकडे समन्वयाची जबाबदारी। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, पीक पाण्यासह लाडकी बहीण आणि खड्डेमुक्त रस्त्यांचा आढावा घेणार। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी बैठक बोलावली। विधानसभा निवडणूक, एससी एसटी आरक्षणात क्रीमी लेअरसह जात जनगणनेच्या मुद्द्यावरती चर्चा होणार। मार्मिकचा आज 64वा वर्धापन दिन, उद्धव ठाकरेंची उपस्थिती। मनसेशी पेटलेल्या वादावर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। मराठा आरक्षणाविरोधातील सगळ्या याचिकांवर आज मुंबई हायकोर्टाच्या पूर्ण पीठापुढे सुनावणी। नोकरी आणि शिक्षणातील आरक्षण वैध की अवैध यावर सुनावणी अपेक्षित। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाचा वाद, आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी। मराठवाड्यानंतर राज ठाकरे आता विदर्भात, 20 ते 26 ऑगस्ट दरम्यान विदर्भ दौरा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची मोर्चे बांधणी। मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये समारोप। शहरातील सगळ्या शाळांना सुट्टी जाहीर। ओटीटी आणि डिजिटल मीडियाला कायद्याच्या कक्षेत आणणाऱ्या वादग्रस्त प्रसारण सेवा विधेयकाचा मसुदा मागे, सर्व सहमतीने सुधारित मसुदा तयार होणार। कोलकातामधील महिला डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील निवासी डॉक्टरांचं आजपासून कामबंद आंदोलन, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार। 10वी आणि 12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर। 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान 12वीची, तर 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान 10वीची परीक्षा। NIRF 2024 रँकिंगमध्ये मुंबई IIT तिसऱ्या स्थानी, तर टॉप 10 मध्ये राज्यातील एकही विद्यापीठ किंवा कॉलेज नसण्याची नामुष्की। विनेश फोगटच्या याचिकेवर आज क्रीडा लवाद निर्णय देणार। संयुक्त रौप्य पदकाची विनेशची मागणी मंजूर होणार का याची उत्सुकता। कांदा आणि हळदीनंतर आता संत्र्यालाही बांगलादेशमधील अराजकतेचा फटका। बांगलादेशला जाणारी 2.5 लाख टन संत्री अडकली, उत्पादक चिंतेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।